साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचे सदानंद शेठ तरावडे, माननीय सदानंद शेठ तरावडे जे राज्यसभाचे खासदार आहात, त्यांनी ऑलरेडी 2 ॲम्ब्युलन्सेस आमकां साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाक आमचे कडेन काल न्हू 4-5 दीस पयलीं रेप्रेझेंटेशन ऑलरेडी आयिल्लें आसा. पेपरान कोणाचे तरी एक मनशाचे रेप्रेझेंटेशन दिल्लें आसा. आमचे कडेन रेप्रेझेंटेशन ऑलरेडी पावल्लें आसा. रेप्रेझेंटेशन जे पावलां साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाची ऑलरेडी ICU आमी चालू केली. इंटरव्हेन्शनिस्ट ऑन बोर्ड घेवपाचो आमचो प्रयत्न चालू आहा. CCTV इन्क्रीज करपाक, SDHन आनी स्टाफ दिवपाक, PRO तांकां आनीक जाय, सिक्युरिटी पर्सनल, डिझास्टर रिस्पॉन्स ऑफिसर, मेडिकल ऑफिसर आनी वाडोवपाची गरज आहा. आमी मेडिकल ऑफिसराची ऑलरेडी फायल मूव केल्ले आसा. कित्याक इंटर्न आमकां गावना आतां. नवे NMCचे गायडलायन प्रमाणे आमी इंटर्न पोस्ट करताले, ते इंटर्न पोस्ट करपाचे बंद जाल्या. ते इंटर्न पोस्ट करपाक आमचो बजेट आशिल्लो, तेजे अगेन्स्ट आमी फायनान्स डिपार्टमेंटाक बरयला आनी मुख्यमंत्री कडेन नजरेक हाडून दिल्या की आमकां मेडिकल त्या जागेर त्याच सॅलरीन एडिशनल मेडिकल ऑफिसर 80 घेवपाक तेमी दिवची म्हणून आमी मागीर ते तांकां योग्य तरेन आमी पोस्ट करूं शकता. मेन म्हणजे कितें जाता की हे सगळे गोष्टी हे डिझास्टर मॅनेजमेंट आनी रिलेशनशीप ऑफिसर डॉक्टराकूच नेमचे पडटले की जे कितें थंय चल्लां. आमचे मेडिकल सुपरिटेंडंट एकदम बरे ऑफिसर. कोविडान त्यांचो एक इतिहास आसा की व्यवस्थित त्यांनी काम केल्लें. चिकारी बी ते पयलीं आशिल्ले, आतां ते मेडिकल सुपरिटेंडंट जाले, त्यांचे प्रमोशन बी जाल्लें आसा. आनी म्हणून आमी तांकां तो चार्ज कित्याक दिला, कित्याक आमी जो पर्यंत साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मार्गार लायना. भारतीय जनता पक्षाचे सरकार हे सरकारचे आमी मंत्री आहा. लोकांचे परसेप्शन केन्ना केन्ना वेगळे तरेन वयता, पूण आमचें लक्ष आसा की आमी साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तुमकां हांवें आश्वासन दिल्लें आसा की सेंटर ऑफ एक्सलन्स आमी करतलेच. आमी गोवा मेडिकल कॉलेजान फायनान्सान आमची 2 फायली आसा. एक म्हणजे निशीत च्याक ऑन बोर्ड घेवपाक आनी अमित मायटिवाक जे मुख्यमंत्रीन ऑलरेडी मान्यता दिल्ली आसा थ्रू द कॅबिनेट. ह्यो गोष्टी आमकां सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमांतल्यान मार्गार लावंक जाय. साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे हांव स्वता गोवा डेव्हलपमेंट ट्रस्ट म्हणजे स्वतःच्या ट्रस्टांतल्यान हांवें 2 ॲम्ब्युलन्स डोनेट करपाचे ठरयल्ले आसा. एडवान्स लायफ सेव्हिंग सिस्टम्स. तेज्या भायर आयज एक ॲम्ब्युलन्स आमी डेप्यूट करता इन द साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. तेज्या भायर सदानंद शेठ तरावडेन म्हाका आयज सकाळी फोन करून न्हू 2 दीस पयले फोन करून सांगल्या की आपल्याक राज्यसभा फंडांतल्यान खासदाराच्या फंडांतल्यान आपूण 2 ॲम्ब्युलन्सीस एडिशनल थंय दिता. म्हणजे एक 6 ॲम्ब्युलन्साची फ्लीट. म्हणजे आयज कितें आहा तुमकां सगळ्यांक खबर आहा, प्रॅक्टिकल सिच्युएशन खबर आहा. जो पर्यंत सेंटर ऑफ एक्सलन्सीस जायना थंय तो पर्यंत आमकां रेफरल आमचे आसतलेच. आनी रेफरल खंय गोवा मेडिकल कॉलेजान रेफरल येता. खंयचे येता ऑर्थोपेडिकाचे कॉम्प्लेक्स सर्जरीज येता, एक्सिडंट्साचे कॉम्प्लेक्स सर्जरीज कॉम्प्लेक्स केसीस आमचे थंय ट्रान्सफर जाता. हार्टाचे सर्जरीज जे आहात ते आमचे गोवा मेडिकल कॉलेजान जाता. हांवें शब्द ऑलरेडी दिल्लो आसा. 2.5 वर्सां उरल्या. 2.5 वर्सां उरोंक ना. जशे जशे प्रेस कॉन्फरन्स जाता 2-2 म्हयने कमी जायत जाल्ले. आतां ते 2 वर्सां केन्ना कमी जातले आनी इलेक्शन केन्ना येतले माथ्यार कोण सांगूं शकना. पूण हे 2 वर्सां जे उरल्या, 2 वर्सां 3 म्हयने जे उरल्या, हेजेर सरकाराची जबाबदारी आसा. गोंया राज्याचे भारतीय जनता पक्षाची सरकार आनी आमचे सगळे MLAs जे साऊथ गोवा तेंचो डिमांड आहा की साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कॅनॉट बिकम ओनली अ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. इट हॅज टू बी अ सेकंड टर्शियरी हॉस्पिटल ऑफ द स्टेट ऑफ गोवा. And we are going to declare it as a tertiary hospital. It can be only declared on paper, but ultimately it has to be a hospital that has got all the facilities. We cannot go on fooling the people of South Goa. Ultimately responsibility comes on me. I am the health minister of the state of Goa. Whatever I talk from my mouth or tell the media, it is my responsibility to get it done for my chief minister and get these things approved. It is necessary that this hospital cannot be declared as a South Goa district hospital. It is no longer a district hospital. It has to be a tertiary hospital for the people of South Goa. काणकोणच्या पोतापासून सांगे केपें सगळे लोक थंय येतात. 650 सुमार लोकांची ओपीडी दिसाक जाता. म्हणजे तुम्ही विचार करा की 650 लोकांची ओपीडी जाता. म्हणजे त्या 1300 ऑन पार विथ गोवा मेडिकल कॉलेज जे मातशे कमी आसतले, पण ऑनलायन थंय ओपीडी जाता. त्या लोकांक सेवा दिवंक जाय. त्या लोकांक जर कितें करपाक जाय तर आमची जबाबदारी सरकार म्हणून जबाबदारी आहा. आणि आमच्या पक्षान आमच्या देशाचे प्रधानमंत्रीची इच्छा की प्रजेच्या दारात आरोग्य सेवा जे व्हरपाक जाय ते सरकाराची जबाबदारी आमी करू शकले ना. ते इलेक्शना पयलीं दॅट विल बी ट्रिटेड एज अ फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट. इट विल बी माय फेलियर ऑल्सो एंड इट विल बी द फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट फॉर नॉट बीइंग एबल टू डिलिव्हर टू द पीपल ऑफ साऊथ गोवा. आमी जेन्ना साऊथ गोवा लोकांक वचून सांगता आमकां तुम्ही पाठिंबो दिवंक जाय, पूण आमी तांकां योग्य तरेचे फेसिलिटी दिवंक शकले ना, तर आमी खंय फेल जाले म्हणून हांव खंय फेल जालो म्हणून म्हाका विचार करचो पडटलो की म्हाजे कडल्यान कितें चुकलें. आणि म्हणूनच तुमकां आश्वासन दिता हे सगळे गोष्टी मुख्यमंत्री कडेन पावयल्ले आसा. मुख्यमंत्री कडेन परत एकदा बसून चर्चा करून हाय लेवल मिटींग करून
साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे हांवें नोट आयज मूव करपाक सांगलेलें आसा की इट हॅज टू बी डिक्लेअर्ड एज अ टर्शियरी हॉस्पिटल. तुवेचे हॉस्पिटल cannot become a community health center. It has to be a sub-district hospital. The facilities and the size of the hospital is of a sub-district hospital. You have to equip it that way.